बारीक म्हणजे बारीक काय केलं, बारीक बारीक निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्याच्या नंतर निरीक्षण केल्याच्या नंतर राजाने एका मावळ्याला बोलवून घेतलं. त्या मावळ्याचं नाव होतं शिवा. आणि या मावळ्याचं नाव कोण होता? न्हावी समाजाचा मावळा होता. 18 पगड जातीची माणसं माझ्या राजाने गोळा केली. आणि किती वयाची मावळे होते? अरे 15 वर्षाचे, 16 वर्षाचे. अगदी तर ते पांड मावळे राजाने गोळा केले आणि शिवा काशीला बोलून घेतलं. ए शिवा, अरे असं ऐकलंय तू माझ्यासारखा दिसतो म्हणे. बोलून ह्या शिवाला बोलवलं गेलं, राजाच्या पुढे उभं केलं. राजाने शिवाकडे पाहिलं आणि सांगितलं, शिवा अरे अगदीच माझ्यासारखा दिसतो की रे. आता जर तुझी आणि माझी आई वेगळी नसती ना तर तू आणि मी एकाच आईची असतो रे. तू आणि मी एकाच आईची असतो. हुबेहूब आरशात पाहिल्यासारखा दिसतो रे शिवा. आणि त्या शिवाला आलिंगन माझ्या राजाने दिलं. राजे त्याच्या जवळ गेले आणि शिवाला सांगितलं, ए शिवा उद्या एक खिंड लढवायची आहे. बाजी प्रभूंना एकीकडे पाठवलं आहे, एकीकडे तुला जायचंय. एका 2 पालख्या तयार होतील, 2 पालख्या सज्ज होतील. एका पालखीत तू शिवाजी महाराज म्हणून बसायचं आणि दुसऱ्या पालखीत मी खरा शिवाजी बसणार. ठीक आहे. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या केल्या. एका पालखीमध्ये शिवा काशीला बसवलं गेलं. पण शिवा काशीला बसवताना महाराजांसारखी सेम दाढी होती, महाराजांसारखी शरीराची तब्येत शरीर कसं होतं, महाराजांसारखा दिसायचा, महाराजांसारखा बोलायचा, अगदी सुंदर महाराजांसारखा दिसायचा. बाबा राहायचा सुद्धा महाराजांसारखा असा असणारा हा शिवा काशी. त्याला एका पालखीत बसवलं. महाराजांचे जोडे पायात घातले, महाराजांचे कपडे अंगावर घातले, महाराजांचा सिरे टोप घातला, डोक्यावरती घातला, महाराजांसारखी शमशीर दिली, कपाळावरती चक्रकोर लावली. शिवा काशीला त्या पालखीत बसवलं. दुसरी पालखी तयार झाली, त्यामध्ये माझ्या शिवाजी राजाला बसवलं गेलं. आणि 2 पालख्या निघाल्या. आणि निघत असताना भरघोस पाऊस पडत होता, अगदी मोठा पाऊस पडत होता. आणि मोठ्या पावसामध्ये घनदाट जंगलामध्ये 2 पालख्या गेल्या. आणि एका बाजूला शिवा काशीची पालखी गेली माईबाप, आणि एका बाजूला कुणाची पालखी गेली तर खऱ्या शिवाजीची पालखी गेली. एकीकडे बाजी प्रभू देशपांडे खिंड लढवत होते आणि त्या खिंडीपाशी माझे राजे जाऊन पोहोचले. राजाने सांगितलं, बाजी काका इथून तुम्ही थेट जावा. कुठे जावा तर आपल्या गडावरती जावा आणि तोफांचा आवाज द्या, तेव्हा मी ओळखून जाईल की तुम्ही गडावरती पोहोचले आहात. नाही बाजी काकाने सांगितलं, ओ राजा ऐका ना, ऐका. अहो मी मेला तरी चालेल, अहो राजे लाखो मेले तरी चालतील, पण लाखोला वाचवणारा पशुला मेला नाही पाहिजे राजे. लाखोला वाचवणारा पशुला मेला नाही पाहिजे. आणि म्हणून करता राजांना आदेश केला. कोण केला? बाजी प्रभू देशपांडेने केला. आणि सांगितलं, ओ राजे ऐका ना, तुम्ही गडावरती जा आणि 3 तोफा द्या, 3 तोफांची सलामी द्या. 3ऱ्या तोफेला मी समजून जाईल की माझा राजा गडावरती सांगितलं वयाने बाजी काका मोठे होते. मोठ्यांचा आदेश पाळण्याकरता राजा माझा निघून गेला. माझे राजे गेले. आणि जात असताना किल्ल्याच्या खाली काही मुघल होते, काही निजाम होते, त्यांना आडवं गेले. ते राजे आता चमचेर घेऊन म्हणू लागले होते, अरे बाजूला सरका, माझा बाजी प्राण अडकून राहतोय रे, माझ्या बाजीचा प्राण अडकलाय रे, बाजूला सरका. असं म्हणत राजाने कत्तली केल्या. गडावरती राजे गेले. पण इकडे माझा बाजी प्रभू देशपांडे अर्धा जीव गेला होता माईबाप. शेवटच्या घटकावर होता. आणि तेवढ्यात माझ्या राजाने पहिली तोफाची सलामी दिली. पहिली तोफ साप मुखात निघून गेली, बाजीचा हात तुटून पडला माईबाप. दुसरी तोफेची सलामी दिली, बाजीच्या खांद्यावरती वार झाला. 3री तोफेची सलामी दिली, साप मुखात घेऊन गेला बाबा. तो तोफाचा गोळा माझ्या बाजीचा प्राण घेऊन गेला. आणि माझ्या राजाच्या कानावरती ही बातमी पडली. राजांना वाटलं, इथल्या मातीला कान लावला तर आवाज येईल हर हर महादेवचा, इथल्या मातीला कान लावला तर आवाज येईल हर हर महादेवचा. इथली माती उचलून जर नदीत टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा. इथली मातीचा वास घेतला तर सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा, बाजीच्या पराक्रमाचा.